नमस्कार. अक्षय कसलं तरी काम करत असतो तेवढ्यात तिथे आरोही आलेली असते. आरोही अक्षयला म्हणते, बाबा बाबा चल ना रे. अरे असं काय करतोयस तू बाबा, लवकरात लवकर चल. अरे आकाशातून आई पाचगणीला आले, आपल्याला तिथे जावं लागेल बाबा. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आरू बस कर तुझी ही नाटकं, काय चाललंय आता, खरंच मला कंटाळा आला या, जा. तेव्हा मात्र आरोही तिथून निघून गेलेली असते. तेवढ्यात इकडे रमा तिच्या स्टाफला विचारत असते, आपल्याला लवकरात लवकर एक शेफ पाहिजे, त्याचं काय झालं, त्याचं लवकरात लवकर काहीतरी करा, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर इकडे अक्षय पेपर वाचत असतो आणि पेपरात आलेली बातमी अक्षय मोठ्याने वाचतो. अण्णासाहेब कर्णिक यांच्या स्कूलमध्ये एक शेफ पाहिजे आणि निवासस्थानसुद्धा तिथे उपलब्ध आहे, आपल्या कुटुंबाला घेऊन तिथे राहू शकतो. हे ऐकताच लगेच अक्षय बोलतो, अरे वा, एक नंबर. आता तर मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. आरू तुझी ही ही तुझी इच्छा मी पूर्ण करणार. तुझी ही इच्छा पूर्ण झाली. इकडे आरू देवाजवळ प्रार्थना करत असते. ती देवाला म्हणत असते, देवा देवा प्लीज मला माझ्या आईला भेटायचं आहे आणि त्यासाठी प्लीज बाबाला सांग ना, आम्ही पाचगणीला गेलं पाहिजे म्हणून. तेवढ्यात मात्र अक्षय मोठ्याने पाठीकडून तथास्तू असं बोलतो आणि तो आरोहीला बोलतो, आरू तुझी इच्छा मी पूर्ण करणार. उद्याच सकाळी आपण पाचगणीला जातोय. हे ऐकताच मोठ्याने आरू बोलते, खरंच खरंच बाबा, आणि ती धावत जाऊन त्याला मिठी मारते. तेवढ्यात तिथे इरावती आलेली असते आणि इरावती अक्षयला बोलते, अक्षय अरे कुठे चाललायस तू. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, आत्या मला इथून बाहेर पडावं लागेल. खरं सांगायचं तर माझ्या मुलीचं शिक्षण आहे, मला पाचगणीला एक जॉब आला आहे आणि त्या जॉबसाठीच मी तिथे चाललो आहे. तेव्हा मात्र इरावती बोलते, अक्षय मी तुला काही अडवणार नाही, पण तुला एकट्याच्याने सर्व काही जमेल ना. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, हो मी मॅनेज करेन. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अक्षय आणि आरोही सकाळी सकाळी पाचगणीला जायला निघालेल्या असतात. तेव्हा सीमा अक्षयला बोलते, अक्षय अक्षय मी सुद्धा येते ना तुझ्यासोबत. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आई मी तुला नेलं असतं, पण तुझी अशी अवस्था, मी काय करू तुला नेऊन. तेव्हा लगेच सीमा बोलते, अक्षय तू सांगशील तिथे मी गप्प बसेल. अक्षय पण प्लीज तू मला तुझ्यासोबत घेऊन जा ना. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, चल ठीक आहे. त्यावेळेला इरावती बोलते, अक्षय अरे काय ठीक आहे, अरे केवढा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कळतं का तुला. त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही, मी आईची आणि आरोहीची अगदी व्यवस्थित काळजी घेईन, तुम्ही फक्त स्वतःचं बघा. तेव्हा मात्र अक्षयला खूपच चिडचिड झालेली असते, त्याला खूप राग आलेला असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, आता संपलं सर्व, आता मला काहीच कुणाचंच ऐकायचं नाही. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. इकडे अक्षय सगळेजण पाचगणीला पोचलेले असतात. पाचगणीला पोचताच अण्णाभाऊ कर्णिक यांना अक्षय भेटतो आणि त्याच वेळेला अक्षयला अण्णाभाऊ कर्णिक जॉबची ऑफर देतात. त्याला म्हणतात, तू तुझं काम चोख कर, मी माझं काम चोख करेन. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो, साहेब तुम्हाला माझ्या कामामध्ये कोणताच हलगर्जीपणा दिसणार नाही, मी माझं काम अगदी चोखच करणार, तुम्हाला काळजी करायची गरज नाही साहेब. तेव्हा मात्र अण्णाभाऊ कर्णिक बोलतात, ठीक आहे, तू तुझ्या कामाला लाग आणि तुमचं निवासस्थान तिथे त्या ठिकाणी आहे, तुमचं सामान मी पोचवायला सांगतो. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, नाही मी स्वतः नेऊन ठेवेन, मला स्वतःची कामं स्वतः करायला आवडतात, मी आलोच. तेव्हा लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात, आजपासून कामावर ती रुजू व्हायची गरज नाही, उद्यापासून व्हा, आज जरा आराम करा. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, नाही आराम खूप केला, पण आता मात्र आराम करायची गरज वाटत नाही, आता मला जॉबची गरज आहे, पैसा महत्त्वाचा आहे, माझ्या मुलीसाठी मला पैसा कमवायचा आहे. तेव्हा लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात, खरंच कौतुकास्पद आहे, तू तुझ्या मुलीसाठी एवढा निर्णय घेतलायस, खरंच मला खूप आनंद आहे. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, खरं सांगू का साहेब, मला दुसरं काहीच नको, मला माझ्या मुलीचं सुख पाहिजे. तेव्हा मात्र अण्णाभाऊ कर्णिक खूपच खुश असतात. इकडे अक्षय सकाळी सकाळी कामावरती रुजू झालेला असतो. तो कामावरती रुजू होताच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात, इथली सगळी व्यवस्था माझी मुलगी बघते, माझी मुलगी इथे येईलच थोड्या वेळात, सगळ्यांना सगळं काही सांगेल कसं काय करायचं ते.
तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो चालेल. तेवढ्यात मात्र तिथे रमाची एंट्री झालेली असते. अक्षयला खूपच धाकधूक वाढलेली असते. अक्षय म्हणत असतो असं का होतंय की काहीतरी खूप मोठं वादळ येणार आहे. कोणीतरी माझ्यासमोर अशी व्यक्ती येणार आहे ज्या व्यक्तीला बघितल्यानंतर मला धक्का बसेल. तेवढ्यात मात्र रमाची तिथे एंट्री होते आणि अक्षय आणि रमाची एकमेकांवरती नजरानजर होते. जेव्हा त्यांची नजर एकमेकांशी कनेक्ट होते तेव्हा मात्र भाऊ कर्णिक बोलतात काय झालं अगं रमा कुठे हरवलीस. तेव्हा मात्र अक्षय बोलतो सॉरी साहेब पण मला हा जॉब करायचा नाही. तेव्हा लगेच अण्णाभाऊ बोलतात हे बघा आपण कॉन्ट्रॅक्ट केलं आहे आणि त्यामुळे तुम्ही इथून कुठेही जाऊ शकत नाही. तुम्ही असं मुळात वागूच शकत नाही. प्लीज तुम्ही जरा नीट वागा. तुम्ही असं कॉन्ट्रॅक्ट मोडू शकत नाही. तेव्हा मात्र रमा अक्षयकडे बघते आणि त्यांना म्हणते हे बघा तुम्ही तुमचं काम चोख करा. तुम्हाला माझ्याशी नाही बोलायचं नका बोलू. त्यावेळेला लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात अरे मगाशी तर तू काम करायला तयार होतास आणि तू आता असं वागतोयस. अरे काय झालं काय तुला. तेव्हा लगेच अक्षय बोलतो नको नको त्या गोष्टी समोर यायला लागल्या की भीती वाटायला लागते. तेव्हा लगेच अण्णाभाऊ कर्णिक बोलतात म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्लीज साहेब मला यातून सगळ्यातून सोडवा. त्यावेळेला लगेच रमा बोलते माझ्यापासून लांब जाण्यापेक्षा स्वतःचं काय ते बघा ना. तुम्हाला जॉबची गरज आहे याचा विचार करा. तेव्हा मात्र अक्षय तिथून रागाने निघून गेलेला असतो तर इकडे रमा अक्षयचा पाठलाग करत येते. अण्णाभाऊ कर्णिक मात्र विचारात पडलेले असतात. इकडे रमा अक्षयला बोलते काय झालंय काय तुम्हाला. असं का वागताय तुम्ही. अहो जरा तरी माझा विचार करा. तुम्ही असं वागून स्वतःला त्रास करून घेताय. अहो तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही नोकरी करा. तेव्हा लगेच अक्षय बोलतोय मला तुझी भीक नको. तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस ना तिथूनच मी तुला माझ्या लाईफमधून काढून टाकलं. तेव्हा लगेच रमा बोलते हेच तर तुमचं चुकलंय ना अक्षय. मी कसं सांगू तुम्हाला. तुम्ही असं का वागताय अक्षय. प्लीज स्वतःला सावरा. तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं. मला काही स्वतःला सावरायचं वगैरे नाही. आता सर्वच संपलंय. तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस तेव्हाच मी तुझा नाद सोडला. तेव्हा रमा बोलते नाही मी तुमच्या आयुष्यातून नव्हते निघून गेले तर मला निघून जाण्यास भाग पाडलं होतं. अक्षय जर का मी तुमच्या आयुष्यातून निघून गेले असते तर मी दुसरं लग्न केलं नसतं का. अहो जरा तरी विचार करून बोलत जा ना. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. तो रमाला बोलतो रमा काय चाललंय म्हणजे तू काय बोलतेस ते नीट सांग. तेव्हा लगेच रमा तिचा भूतकाळ सांगत असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पाचगणीला येऊन अक्षय आणि रमामधले गैरसमज दूर होतील का. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.